विदर्भ जिंकला तर महाराष्ट्र जिंकू, पवारांना रोखायचं असेल तर विदर्भात 45 जागा आणा, अमित शहांचा नागपूरमध्ये भाजप पदाधिकाऱ्यांना कानमंत्र. अक्षय शिंदेच्या एन्काउंटर प्रकरणी सीआयडी पथकाचा तपास सुरू. घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर संबंधित पोलीस अधिकाऱ्याचा नोंदवला जबाब, तर पोस्टमॉर्टम नंतर अक्षयचा मृतदेह कळवा रुग्णालयात. एका शिंदेंनी दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर केला, आता जनता दुसऱ्या शिंदेचा एन्काउंटर करेल. राऊत यांची खोचक टीका, तर एकनाथ शिंदेच्या एन्काउंटरसाठी राऊतांना 7 जन्म घ्यावे लागतील, गोगावलेंचा पलटवार. पुण्यात पुन्हा पावसामुळे दाणादाण, हलका चौकाला नदीचं स्वरूप, तर वाघोलीतल्या रस्त्यांवर गुडघाभर पाणी, तर कोकणासह सातारा आणि कोल्हापूरसाठी हवामान खात्याचा ऑरेंज अलर्ट. उपोषणाच्या 8व्या दिवशी जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्याची ग्रामस्थांची विनंती, सरकारनं दुर्लक्ष केल्याचाही आरोप. तिरुपतीनंतर सिद्धिविनायकाच्या प्रसादावर सवाल, प्रसादामध्ये उंदीर असल्याचा व्हिडिओ व्हायरल, व्हिडिओ मंदिरातला नसल्याचा सचिवांचा दावा. आणि मेट्रो 3चा आरे ते बीकेसी टप्पा ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यापासून सेवेत. तिकीट दर 10 ते 50 रुपयांपर्यंत असणार. मुंबईला मिळणार पहिली भूमिगत मेट्रो.